तर गुड मॉर्निंग स्टुडंट. कसे आहात? ठीक आहात ना? येस्टरडे वी हॅव स्टडीड स्मॉल स्मॉल डिस्टन्स, स्मॉल स्मॉल सेंटेन्सेस. बरोबर. स्मॉल. आता आपल्याला सायन्समध्ये वेलॉसिटीचं दिलं होतं. कॉमेंट केलं मुलांनी चांगले. वेलॉसिटीचं SI युनिट सर चांगलं शिकवलं. थँक्यू. वेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाईम, नाही का? इंग्लिशमध्ये ज्याचे सायन्स आहे ते चांगल्या प्रकारे, परंतु सेमीला जरा थोडंसं मराठीत थोडंसं मुलं विसरतात, नाही का? परंतु इंग्लिशमध्ये जे नॉलेज आहे, जे सिलेबस आहे, ते मुलांचं चांगलं होतं. फॉर्म्युला आहे, म्हणजे फोर्स इज इक्वल टू MA. M इज द मास ऑफ द बॉडी and A इज द एक्सेलरेशन. F इज द फोर्स, नाही का? म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण, किंवा गती बरोबर अंतर भागिले काळ, किंवा तुम्हाला या ठिकाणी डेन्सिटी, घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान, वस्तुमान छेद आकारमान. अशा प्रकारे आज आपण इंग्लिशचे छोटे छोटे सेंटेन्सेस, वाक्य घेणार आहोत. डिपेंडिंग ऑन दी टेन्सेस, काळानुसार आहे ते, परंतु काळ सांगितला जाणार नाही. तुम्ही फक्त तयार करायचे वाक्य आणि वहीमध्ये लिहून काढायचे. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता इथं आय फील पिटी फॉर यू. आय फील पिटी. आय फील पिटी फॉर यू. मला तुझ्यावर दया येते, नाही का? दया वाटते तुझ्यावर, दया. पिटी म्हणजे दया. धिस क्रीम इज सो स्टिकी. क्रीम माहिती आहे तुम्हाला, नाही का? आईस्क्रीम म्हणतात, तर थंड असतं ना क्रीम. आता हे क्रीम खूप चिकट आहे, हे का नाही? हे क्रीम, धिस क्रीम इज सो स्टिकी. हे क्रीम खूप चिकट आहे, स्टिकी आहे. आय रन व्हेरी फास्ट. मी खूप जोरात, जास्त वेगाने पळतो. आय रन, मी जास्त वेगाने पळतो, जास्त वेगात पळतो. आय रन व्हेरी फास्ट. माय धिस फोन लास्टेड फॉर अ इयर. माझा फोन हा 1 वर्ष टिकला. लास्टेड म्हणजे टिकणे, लास्ट. माय धिस फोन, हा माझा फोन 1 वर्ष टिकला. लास्टेड म्हणजे टिकणे, 1 वर्ष टिकला. एव्हरीथिंग इज फाईन हिअर. इथं सर्व काही ठीक आहे. एव्हरीथिंग, सर्व काही ठीक आहे. येथे सर्व काही ठीक आहे. युअर व्हॉइस इज नॉट कमिंग. आपण कोण करतो का? इफ आय कॉल इन अदर, हॅलो हॅलो, येस, आवाज येतोय का? आवाज येतो का? मग आपण काय म्हणतो? युअर व्हॉइस इज, युअर व्हॉइस इज नॉट कमिंग. तुझा आवाज ऐकायला येत नाही, किंवा तुझा आवाज येत नाही, आहे की नाही? फोनवर तुझा आवाज येत नाही. व्हाय आर यू स्टँडिंग देअर. तू इथे उभा का राहिलास? व्हाय म्हणजे का, हाऊ म्हणजे कसे, वाट म्हणजे काय, वेर म्हणजे केव्हा, वेन म्हणजे केव्हा, वेर म्हणजे कोठे, आहे की नाही? विच म्हणजे विच, दिस थिंग्स, बरोबर की नाही? हुज, कोणाचे. अशा प्रकारे हे WH क्वेश्चन आपल्याला आले पाहिजे. येस आय कॅन हिअर यू. हां, तुझं ऐकतो, बरोबर की नाही? येस आय कॅन हिअर यू. हां, हो, मी तुझं ऐकत आहे. अशा प्रकारे छोटे छोटे वाक्य तयार करायचे, स्मॉल स्मॉल सेंटेन्सेस, आणि यू हॅव टू राईट इन युअर इंग्लिश नोटबुक. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. ओके, बाय, थँक्यू.